काय कार्यकर्ते? ओम साईराम. आज कुठे धावरा? अरे भाऊ, ते आपल्या कोल्हापूरचा एक कार्यकर्ता आहे. तो म्हटला हे जे वॉनाबी इन्फ्लुएन्सर्स आहेत ना, ते इंस्टाग्राम वरती तोंडाने हाकतायत. बघा तुमच्याकडनं काय होत असेल तर. मग भाई, तुला तर माहितीच आहे, कोल्हापूर पण आपलंच आहे आणि कोल्हापूरची माणसं पण आपलीच आहे. हे बघ, पायात पण कोल्हापुरीच आहे. भलेही पुणे आणि कोल्हापूरमध्ये साऊंड सिस्टीमची कॉम्पिटिशन चालू असेल, पण गरजेच्या वेळी सगळे एकत्र येणार. माणूस की ऑन टॉप. आणि आपल्या माणसांना सपोर्ट नाही करणार तो कोणाला करणार? 2 दिवस जे फक्त म्हटलं, जी पण इन्फ्लुएन्सर चिल्लर मध्ये विकले गेलेत ना, त्यांचा पिक्स मध्ये कार्यक्रम करणार. मग काय आलं ना 2 दिवसात कार्यक्रम करून. एक इन्फ्लुएन्सर बोलत होता की आपल्या माधुरीची वंतरामध्ये खूप चांगली काळजी आणि औषधोपचार करतील. म्हटले, तू जेव्हा आजारी पडतो तेव्हा तुझे घरचे काही शेजारच्या काकून देतात का सांभाळायला? नाही ना, तुझे घरचेच सांभाळतात ना. मग कोल्हापूर पण तिचं घरच आहे ना. तुला अजून एक हिपोक्रेसी सांगतो. एक रील्सटर आहे, ते पण असं चाटेगिरी करून ना विकले गेलं. इंस्टाग्रामवर तोंडाने हाकतंय, म्हणतंय की कोल्हापूरची माणसं माधुरी हत्तीच्या नावाने पैसे कमवायची. ह्यांच्यासाठी माणसांच्या भावना गेल्या तेल लावत. जिथे असतो मनी तिथे हे नागोबा काढून बसतात आपल्या फनी. एक शेमडा इन्फ्लुएन्सर होता, 50,000साठी चाटायला गेला. मी त्याला बोललो की एक असा व्हिडिओ बनव ज्याच्यामध्ये तू बोलतोय की माझी आई म्हातारी झालीये, मी त्याला आता वृद्धाश्रमात टाकणार आहे, त्याचे मी तुला 1,00,000 रुपये देतो. तर बोलतोय, असं कसं मी माझ्या आईला वृद्धाश्रमात टाकू? पैशांसाठी मी तिच्या भावनांशी नाही खेळणार. म्हटलं, केळे तू पण तर मग पैशांसाठी कोल्हापूरकरांच्या भावनांशी खेळला ना. केला ना मग लगेच त्या शेमड्याने व्हिडिओ डिलीट. आधीच सांगतोय, तुम्ही आयुष्यात लय पैसा कमवसाल, पण पैशासाठी चाटुगिरी करून जी माणुसकी गमवसाल ना, ती किती जरी पैसे दिले ना तरी विकत घेता येणार नाही. चल येऊ का? चाललोय आता अजून एक वॉनाबी इन्फ्लुएन्सर कडे. ओम साईराम.